दोन मिनिट मध्ये शोधून काढतो याला. कुठं जातोय 2 मिनिट समोर पाहिजेच काय? मी नसताना हे कसं शक्य आहे? तू गेलेली. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत माझी पुरणपोळीवरती. तर आजचा ब्लॉग काय आहे तुम्हाला टायटल बघून तर माहीत झाला असेल. आज ओंकार कुकिंग करणार आहे. 1 मिनिट, त्याची तयारी चालू आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर ओंकार आज बनवणार आहे चिकन सुक्का. चिकन सुक्का, चिकन वल्ला, माहित नाही काय 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 बनवतोय तो. आणि आज चिकन तो सुक्का. चिकन सुक्का बनवणार आहे. आणि अपूर्वा, आर्या आईला टेस्ट करायला देणार आहे. बघूया त्यांचे रिॲक्शन्स कसे होतात. आई आमची फुल ॲडिक्शन झालेलं आहे आमच्या आईला फोनचं. ती सारखं सारखं फोनमध्येच बसायला आमची आई. आता एकदा सिरियल टमॅटो धुवून देतो. आई बहुतेक आई तू खाणार नाही आहेस नाही तर आज मी संडे आई खात नाही, म्हणून आमच्याकडे फक्त 2 प्लेअर आहेत. आणि बघूया ते 2 प्लेअर कसं खाऊन चांगलं होत आहे. चला टमॅटो धुवून देतो. म्हणजे कसं मदत करावीच हवी. नवऱ्याला मदत करायलाच पाहिजे, तो काय पण कुकिंग ते करताना. मी खूप मदत करते त्याला. मी मदत करतो म्हणूनच ते सगळे कामं होतात पटपट. हे घ्या काय हो, हे घ्या टोमॅटो. आणि ओंकारची कटिंग स्किल्स बघायला आई पण बसली. तू कट करतेस का? मी मसाला भाजून येतो. ठीक आहे की कट करतो. कट कर, बारीक बारीक कट कर. ठीक आहे, ठेव, मी कट करतो. आणि कांदा पण येतो. याच्यात माणूस ह्याच्यात जात आहे. खरंच काय जात आहे? नाही जरा फोनचं हे जरा तर मग आजपासून फोन बघालीस की. आणि नमस्कार मंडळी, आज मी कॉमेंट्री करणार आहे. ओंकार कुकिंग करणार आहे. तर बघूया, आमचे मुख्य आहेत ओंकार. तर आता तुम्ही काय करणार आहे लगेच सांगा. काय नळलं सोड की. चिकन सुक्का करणार आहे. चिकन सुक्का. आणि आता काय करायला तुम्ही? मसाले भाजून गेलोय. मसाले भाजून घ्यायला आहे ओंकार. आणि खोबरं. आणि चिकन सुक्का करणार आहेस नाही, मग मसाले कसे आले त्याच्यात? मसाला नसताना राहतात काय? नाही मला माहित नाही रे. हा ठीक आहे. आणि तो भाजून घेतलेला आहे. धने, जिरं, तमालपत्र, लवंग आणि काळी मिरी. हा, हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत. हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत. तर बघूया आता काय काय केलेलं आहे. आणि बहुतेक मॅरिनेशन पण झालेलं आहे वाटतं. बघूया काय मॅरिनेशन मध्ये काय घातलेलं आहे म्हणून. आणि आमचा प्लेअर पळून गेलेला आहे. त्याला टेन्शन आलंय की काय करायचं. नाही, परत आलाय आमचा प्लेअर आलेला आहे परत त्याला. आणि काहीतरी एक्स्ट्रा घालायला येतो त्याच्यामध्ये. एक्स्ट्रा कोणासाठी? माझ्यासाठी आहे. तू काही खात नाहीस की. हा, एक्स्ट्रा घालायला येतो बहुतेक. एकदम एक्स्ट्रा स्पायसी करणार आहे वाटतं. खोबऱ्याला स्पायसी होते काय? हे जास्ती मसाला वाटतं. बघूया काय कसं होतंय. मला आता टेन्शन आलंय कसं होणार आहे म्हणून. मला मेन काळजी तीच पडलेली आहे. तुम्हाला काय वाटतंय? तू खात नाही, तुला कसली काळजी? टेन्शन आलेलं आहे की हे कसं होणार, हे सक्सेस होणार काय नाही. चिकनचा मसाला तर अजून भाजायलाच. भाजायला नको ते. आणि बहुतेक ह्यो ऑलरेडी सगळं धुवून वगैरे ठेवलाय वाटतं. आम्ही नसताना हे कसं शक्य आहे? तू गेलेली. मी आंघोळीला जाऊनच तोपर्यंत हा सगळं रेडी करून ठेवलेला आहे. तर बघूया हा काय करून ठेवलेला आहे. ओ माय गॉड, नाही आवडत. मी नाही दाखवत गाईज, तोच दाखवेल तुम्हाला. खोबरं तर एकदम मस्त भाजलेलं आहे. फुल मार्क्स फॉर रोस्टिंग. जसं खोबरं भाजला तसं बायकोला पण एकदम छान रोस्ट करता येतो. त्याचे रोस्टिंग स्किल्स एकदम बेस्ट आहेत. मला काय वाटलेलं सांगू काय गाईज, ओंकार इथे इतकं जोक करताय की माझं लाईफ एकदम फन होऊन जाणार म्हणून. पण लग्न झाल्यापासून ना हा फक्त मला रोस्ट करतोय. हा फक्त मला सत्वत असतोय सारखं. मी सत्वत का तू सत्वत? हा नुसतं सत्वत असतंय मला, जोक्स मारून माझ्यावरती.
होय की नाही, फक्त हा की नाही मध्ये सांगायचं आहे, फक्त हा की नाही. हा नाही. हा नाही. आणि आर्या पण इथे हेल्प करायला, कारण खायला पाहिजे तर हेल्प पण करायला पाहिजेतच. मिक्सरला लावून देतीस काय तू? आम्ही कॉमेंट्री करतो, आम्ही फक्त कॉमेंट्री करतो, रियाज फक्त खेळतात. ओके. काम लागते म्हणून पळालीस काय? नाही 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 नाही, आम्ही फक्त कॉमेंट्री करतो. तुम्ही प्लेयर्स आहे, तुम्ही फक्त खेळायला पाहिजे. तर मेन तुमचा हात होणार. मग मी हात त्याच्यात लावलो तर ते काय होणार गाईज तुम्हाला माहित आहे, सगळं मी करून दिलेलं आहे. त्यांनी करून घेऊन देते. आणि कांदा टोमॅटो ही चिरतो म्हटलेली आणि आर्याला काम लावले बाबा. ऍक्च्युली ना मी कमेंट्री कळाले, तर मग कसं होणार ते मला काही पण समजेना झालंय. माय गॉड, इथं आहेत काय प्लेअर. एकदम डिफिकल्ट टास्क आहे. मी पण मल्टीटास्क करायला ना, मी कॉमेंट्री सोबत ह्यांना शूट करायला पाहिजे की ह्यांनी बरोबर करायला की नाही हे प्लेयर्स म्हणून. काहीतरी 2 शब्द बोला. 1 बोला. 2. आणि हे बघा, हे छान मिक्सर, गाडीचं मिक्सर आहे हे. म्हणजे ओंकार त्यांनी लहानपणापासून आहे म्हणे. वापस नाही ते लहान. हा, हे त्याच्याकडे लहानपणापासून आहे म्हणे. हे बघा, हे गाडीचं मिक्सर आहे. ही गाडी आहे ऍक्च्युली. हे ऑलमोस्ट आता झालंच ना खूपच वर्ष, 15 वर्ष झाले. 15-16 वर्ष तर जास्तच काय माहित नाही, तर लई पहिले कॉमेंट्री करू करून मी थकलोय जरासं. पाणी पितो. चालू करा गाडी. बस बस, आम्ही आलेलो आहे आमच्या डेस्टिनेशनला. काय बघूया. झालं. ओ, आम्ही पोहोचलेलो आमच्या डेस्टिनेशनला गाईस. चला चला आता डायरेक्ट किचन मध्ये जाऊया. तेल तापायला ठेवलेलं आहे अगं वरती कर मुंडी. आणि प्लेअरचं मुंडी दिसे ना म्हणे, म्हणून तर सांग मी कॅमेरा वरती करूया. ओके, आता दिसत आहे प्लेअर. रामदेव बाबा, रामदेव बाबा, रामदेव बाबा. जिरं नाही घालणार काय? जिरं सगळ्यात बी जिरं काय फोडणी आहे ना, मग जिरं पाहिजे का नको? जिरं आणि मोहरी आहे, एक आमटी आहे काय, आणि कांदा घातलेला आहे बघा. आता प्लेअर एकदम फिरवा झालाय, हाताने फिरवायला. हाताने कुठे? हा, वरती हाताने. मम्मीचे स्किल्स आलेत. मम्मी हाताने फिरवते काय? नाही, मम्मी असा हाताने पण असं भाकरीचं उचलतात नाही एकदम. मम्मीचे स्किल्स, त्यांना भाजत नाही, स्टील बॉडी. आणि असं मस्तपैकी कांदा आम्ही भाजून घ्यायला पाहिजे, जोपर्यंत कसं आहे काय म्हणतात ते, ब्राऊन आणि जरा केसरी नाही, तसं गुलाबी व्हायला पाहिजे. जसं शिजून असं गुलाबी व्हायला पाहिजे. गुलाबी नाही रे, जरा ब्राउनिश. ओके, मिक्स गोल गोल करा की, गोल गोल करा की, गोल गोल करा. गोल गोल करा, सांगतो मस्त. मी मदत केली बघा, मी एवढी मदत केलं. हा, आता मी पण आलो नाही त्यामध्ये की मी मिळून केलो म्हणून. आता मी आलो की नाही याच्यात की तू मी मिळून केलोय म्हणून. आलोय ना. हा, आलोय. कांदा शिजायलाय, त्याच्यामध्ये ओंकारनं मिरची पण घातलाय. मिरची छान असं स्पायसी वाला. माय गॉड, काय काय रेसिपी व्हायले. आणि इथं घातलेले आहेत एकदम लाल बुंद टमॅटो, एकदम लाल बुनबुन टमॅटो. आणि स्पेशल घरगुती तिखट पण घातलेलं आहे याच्यात. आणि हे काय असं घातला तू? 2 मोठे लसूण. मला लसूण आवडते की, मला लसूण ते लई छान लागते. फुल ग्रेव्ही लागते की त्याला. हा, लई छान लागते खायला. अस्की लसूण घातलं, अख्खा लसूण. ओके, हा काय तर रेसिपी मध्ये काय तर ट्विस्ट आहे. हा गाईस, हे तुम्ही ट्राय करा एकदा, लई छान लागते बघ. आणि घरगुती तिखट पण मस्तपैकी घातलेला आहे. तुम्ही ब्लॉग बघितला आहे काय आमचा तिखट करायचा? नक्की बघा. पूर्ण सगळ्या जणांची एवढी मेहनत आहे त्या तिखट मध्ये. दिवस म्हणजे 3-4 दिवस लागत, थोडं करून. हा, खूप
तर भाजलेलं खोबरं आणि जे काय काय घरगुती मसाला होता तो आता गेलेला आहे कढाईमध्ये आणि आता मस्तपैकी तो मसाला शिजवून घ्यायचा आहे आम्हाला. शिजून घ्यायचं नाही, भाजून घ्यायचं. हा भाजून घ्यायचं आहे. चिकन शिजवायचं. हा चिकन शिजायचं. तेच जरा समजून ते घेतो. 5 मिनिटं भाजायचं. ठीक आहे. तू कधी करणार? करून देणार एक दिवस. एक दिवस करून देणार. मी व्हेज करून देतो मी तुला छान छान. व्हेज करून देते, नॉनव्हेज कधी करणार? शिकणार आणि करून देणार तुला करून देणार. ओ माय गॉड, हे बघा कलर. वाव, तिखटचं ते तिखट आमचं तिखट केलं की मी छान झालंय. किती छान आलाय. लाल झालंय. मस्त. हो, आता गेलेलं आहे आमचं मॅरिनेट केलेलं चिकन त्या सुक्या मसाल्यासोबत भेटायला. आता त्यांनी दोघं जण भेटून गोष्टा मारणार, जसं मी आणि ओंकार गोष्टा मारायलाय. तू काय म्हणतेस रे ओंकार? ते असं हे नेलं जर असं काहीतरी एकदम स्पायसेस रसरशीत झणझणीत वे. तू ओंकार काय म्हणतो मी सांगू तुम्हाला सगळ्यांना, असं काय पण असं जर स्पायसी किंवा स्पायसी हा रसरशीत. तर रसरशीत म्हणजे म्हणतोय. तोंडात पाणी ती रसरशीत म्हणतो. काय म्हणतो काय रसरशीत आहे म्हणून. मग आता चिकनला पण रस सुटलाय काय? झणझणीत होणार आहे, झणझणीत. हो, आता चिकन पण आपल्या रसात शिजणार. होय ना, होय. असंच म्हणायचं आहे. तर चिकन पण आता आपल्या रसात शिजणार आहे आणि आता त्याला आम्ही झाकून ठेवूया जरासं मिक्स करून झाल्यानंतरला. मिक्स केल्यानंतर नाही सगळं असं लागायला पाहिजे ते सगळं पीस. पाणी वगैरे नाही घालायचं ना काय पण? पाणी घातलं नाही तर बी चालते, थोडं घातलं तर चालते, कारण घातलं नाही तर बी चालते. पाणी सुटलं तुला आता नंतर आम्ही याला दाखवतो. झाकून ठेवलेलं आहे आणि इकडनं वरनं बघायचं की ते कशा कशा प्रकारमध्ये शिजतंय. ओंकारच्या तोंडाला पाणी आलंय काय? ई. शिजेस तोपर्यंत बघूया. अरे ओंकार बाहेर गावला. 2 मिनिट मध्ये शोधून काढतो याला. कुठंच आता 2 मिनिट समोर पाहिजेच काय, समोर पाहिजेच काय. दोस्ती तुटायची नाही, दोस्ती तुटायची नाही. पण कोथिंबीर चिरून घेतली बाबा. तुझा हात लागायलाच पाहिजे वाटतं. आता लास्ट फिनिशिंग टच कोथिंबीर आणि मग जे स्वाद येणार तुमच्या डिशला. कोथिंबीरच वाटतं मेन कोथिंबीरच स्वाद देणार वाटतं. ओंकार म्हणाला आता झालेलं आहे म्हणून. लेट्स ओपन. झालंय. ओपन कर की मग बघूया. हे बघा मस्त. वा, सगळेजण खुश वाटतात. मस्त झालंय. तर चला आता कोथिंबीर घाला की मी चिरून दिलोय एवढं मग असं कोथिंबीर चिरलोय आणि कधी घालणार आहे नाही कोथिंबीर. आणि इथं झालेली आहे कोथिंबीरची बरसात. मस्तपैकी शिजलेलं आहे चिकन आणि कोथिंबीरची बरसात झालेली आहे आणि रेडी झालेला आहे. आता फक्त टेस्ट करायचा आहे, सर्व करून टेस्ट करायचा आहे आणि बघूया हे कुणाला तो देणार आहे खायला, त्यांचे रिॲक्शन्स की त्यांना आवडेल काय कसं काय म्हणून. मला आता सुक्का चिकन टेस्ट करून सांगणार आहे आर्या. अरे टेस्ट करून सांग. मन झालंय मस्त. कसं झालं ओंकार? अजून खाल्लो नाही. खा पटपट. एकदम मस्त. मस्त झालं. मी नाही तर व्हेज खाला दोघं पण. अजून एक प्लेअर टेस्ट करायचा आहे. याला इथे प्लेअर थांबा जरा असं मसाला कसा केला? टेस्ट करून सांगा कसं झालंय. पहिला हे सगळा वाळलेला मसाला. एक नंबर झालाय. खाल्लीच नाही. एवढं झालं आता just एक piece. जसं चोरात वाव एक्सप्रेशन द्या सगळेजण. वाव, एक नंबर. एक नंबर. तर चला आवडलेला आहे चिकन सुका सगळ्यांना आणि आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला गाईस बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय बोला. आणि सुका मसाला ओमकार स्वतःच्या तंद्रीत आहे. ओमकार बाय सांगते ना नेक्स्ट ब्लॉग मध्ये यायचं आहे. किती झालंय?
बिहार आमची नळी बघायला